मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीची अवहेलना अद्यापही सुरू आहे। मुंबईजवळच्या मुंब्रा भागात विशाल गवळी नावाच्या तरुणाने एका फेरीवाल्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला, मात्र तिथे जमलेल्या जमावाने मराठीचा आग्रह धरणाऱ्या विशाललाच घेराव घातला आणि शिवीगाळ करत माफी मागायला लावली आहे। तसंच त्याच्यावर गुन्हाही दाखल केलाय। या प्रकारानंतर या घटनेने आक्रमक स्वरूप घेतलं। विशाल गवळीने आज मनसे नेते अविनाश जाधव यांची ठाण्यामध्ये भेट घेतली। बोलो मी मराठीतच बोलणार। तो बोलतो मेरे को मराठी आता नहीं, हिंदी में बोलता हिंदी में। असा आस्ते आस्ते 10-15 जण जमले। ते शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते, माफ़ी मांग बोलते मुझे। ठीक है बोला माफ़ी, गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ़ कर दो मुझे, ऐसे बोल लेते। तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनेचा निषेध केलाय। संजय राऊतांनी मात्र या घटनेकरता भाजपला जबाबदार धरलंय, तर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वादाला धार्मिक स्वरूप देऊ नका अशी विनंती केली आहे। बघूया। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही। मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी। त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे। माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंगत मोठं काय घडलंय असं मला हे नाही, पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे। दरम्यान मुंब्र्यामधल्या वादावर ठाणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घालणारे 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती आता पोलिसांनी दिली। सुमारे 15-30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते। त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला, म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।